मॅडम नमस्कार. चालू वाढवायचा आपले काय वाढू द्या. शुभसंकेत दिसतंय बघा श्री. हो शुभसंकेत.
आपल्या श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळे या विद्यालयामध्ये श्रीमान मथुरभाई बुटाला सभागृह व नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. कृपया विद्यार्थ्यांनी त्यांना उभं राहून मानवंदना द्यायची. ढोलकासांच्या गजरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आगमन होतंय. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये झालेलं आहे. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीचे सन्मान्य अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री सतीशजी वाघसो. त्याचप्रमाणे आजचे दुसरे उद्घाटक आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर कार्यक्रमाचे सन्माननीय नियमित अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तथा गावतळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच यलमाजी पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय राजीव सेवक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भोजकर सर, त्याचप्रमाणे राजीव सेवक आदरणीय पठाण सर, या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय विजयताई पवार, या गावचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय विशालजी माती, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमच्या गावली तालुका पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे सन्मान्य शिक्षण विभाग अधिकारी आदरणीय राठोड साहेब, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, आमच्या विद्यालयाचे संपर्क अधिकारी आदरणीय श्रीनाईक सर, त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका प्राचार्या भक्ती सावंत मॅडम, या सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होते. या सर्व मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी दीपप्रज्वलन होईल आणि दीपप्रज्वलनानंतर या ठिकाणी प्रतिमा पूजन होणार आहे. आमच्या संस्थेचा दैवत डॉक्टर बाबूजी साळुंखे, त्यांना देणाऱ्या संस्थामाता सुजातगिरी साळुंखे, त्याचप्रमाणे त्यांचं नाव या आमच्या महान अशा संस्थेला व्यासपीठाकडे या ठिकाणी आगमनित व्हायचं आहे. खागट साहेब जे वास्तू सल्लागार आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष श्रीमान मथुरभाई बुटाला सभागृह व नूतन वास्तू उद्घाटन सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. सर्व मान्यवरांनी कृपया सभागृहामध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी स्वागत विशेषणाच्या मुलींनी ताबडतोब आपल्या जागेचा ताबा घ्यायचा आहे. विशेषण स्वागत विधानच्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब आपल्या जागेचा ताबा घ्यायचा आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नामनिर्देशित असणाऱ्या सर्व व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जनकल्याण पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय दशरथजी बेर्डे साहेब आपल्या पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमोदजी मळेकर आपणही समोर स्थानापन्न व्हायचं आहे. समोरच्या खुर्चीवर आपण पांढऱ्या वस्त्रांना आच्छादित केलेल्या खुर्चीवर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सर्व उपस्थितांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनानं करणार आहोत. कोणताही कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी महावीर मानव संत मानव्यासरी पस्तंभ दीन दीन होऊन त्यांचे बंधुया शरण सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकी सार मानव्याचे अधिष्ठान ईश तत्व दर्शन त्यांचे ज्ञान ही विज्ञान आज सुसंस्कार विवेकाच्या आनंदाचा राग शिक्षणार्थ शांते नमः मुक्तिं विदेव. ओम शांती शांती शांती. ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा. स्वागत घे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा मंत्र आहे आगळा. स्वागताचा सोहळा स्वागता
स्वागताचा सोहळा अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलवाने अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलवाने या सुगंधी संस्कृतीचा या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा ज्ञानरूपी दूत आले एक झाले एक झाले ज्ञानरूपी दूत आले एक झाले एक झाले तेथे साकार झाले तेथे साकार झाले बंधुराच्या बाहुला हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा ज्ञान हा डोळा मनाचा ज्ञान हा देवा गुणाचा ज्ञान हा डोळा मनाचा ज्ञान हा देवा गुणाचा सुज्ञतेचा नम्रतेचा सुज्ञतेचा नम्रतेचा डौल आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा आमचा आवाज येत नाही राहत. ही कलेची भूमी माता धन्यतेचा तिलक माता ही कलेची भूमी माता धन्यतेचा तिलक माता सज्जनांच्या दर्शनाला सज्जनांच्या दर्शनाला सजला आहे थांबला हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे आगळा मंत्र आहे आगळा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा जुळत नसतात मिळतात येथे माणसे हजारोनी लाखोनी पण तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नसतात त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात श्रीफळ आणि दिनदर्शिका देऊन या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या पंचायत स्कूल कमिटीचे अध्यक्ष NY पवार यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष आणि आजीव सेवक त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय श्रीरामजी साळुंके साहेब यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय डॉक्टर श्री सतीशजी वाघ साहेब यांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं आपण स्वागत करायचं आहे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह दिनदर्शिका आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपलं स्वागत केलं जात आहे या स्वागताचा स्वीकार माननीय मान्यवरांनी करायचं आहे त्या स्वागतामध्ये आमच्या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय सावंत मॅडम याही त्या ठिकाणी उपस्थित असतील अशी आपणाला विनंती आहे आदरणीय श्रीरामजी साळुंके साहेब आणि आदरणीय विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे आणि पाहुण्यांना मान्यवंदना द्यायची आहे मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे माननीय डॉक्टर
श्री सतीश वाघ साहेब की ज्यांच्या स्वागताची आपण गेली वर्षभर या ठिकाणी वाट पाहत होतो आणि त्यांच्या व्यस्त वेळेतून आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपला बहुमोल वेळ दिलेला आहे. कृपया विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण आमच्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार केला आहे. तसंच आपलं एक दुसरं स्वागत या ठिकाणी होतंय. आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर माननीय प्रशांतजी जाटे साहेब यांनी आपल्याजवळ विनंती केलेली, ती विनंती आपण मान्य केल्यामुळे खऱ्या अर्थाने नूतन वास्तू आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आपले कृतज्ञतेचे हात आमच्या पाठीवर आहेत, शाबासकीची थाप आमच्या पाठीवर आहे, म्हणून ही नूतन वास्तू या ठिकाणी घडलेली आहे. आणि डॉक्टर प्रशांतजी जाटे साहेब ज्या SSC बॅचचे विद्यार्थी आहेत ते 1991-92ची बॅच, त्या बॅचच्या वतीनंही आपला या ठिकाणी सन्मान, स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. मी त्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर सतीश वाघ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संतोष गणपत देवघरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी या ठिकाणी साकारलेली आहे. ती प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्या तोंडातून निश्चित आश्चर्याचे उद्गार या ठिकाणी येतील. मी 1991-92 सालच्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर सतीश वाघ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं या स्वागतासाठी या बॅचचे विद्यार्थी आदरणीय प्रशांतजी जाटे साहेब यांची वाट पाहत होते, परंतु काही महत्त्वाच्या कामानिमित्तानं ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. तरी त्यांच्या शुभेच्छा आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला या ठिकाणी आहेतच. अतिशय सुंदर असं स्वागत या बॅचच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय आणि साकारलेली सुंदर अशी प्रतिमा माननीय साहेबांना या ठिकाणी भेट दिली जात आहे. स्वागताचा स्वीकार आदरणीय डॉक्टर सतीश वाघ साहेब या ठिकाणी करत आहेत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. चित्रकार श्री संतोष गणपत देवघरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी बहुमोल असे परिश्रम घेऊन या ठिकाणी साकारलेली ही प्रतिमा आहे. कृपया या प्रतिमेचा स्वीकार केल्यानंतर त्या प्रतिमेचं अनावरण मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी होऊ द्या आणि सगळ्यांना ती प्रतिमा या ठिकाणी पाहू द्या अशी आमची विनंती आहे. या विद्यालयाचेच माजी विद्यार्थी असणारे चित्रकार श्री संतोषजी देवघरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी अथक परिश्रमानं या ठिकाणी साहेबांसाठी साकारलेली ही सुंदर अशी प्रतिमा आहे. त्या प्रतिमेचं अनावरण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतंय. सुंदर अशी भेट या ठिकाणी डॉक्टर सतीश वाघ साहेब यांना या 1991-92च्या बॅच कडून दिली जात आहे. सुंदर अशी प्रतिमा. अरे वा, जरा सगळ्यांना उंच करून आधी साहेबांना दाखवा आणि मग बाकी सगळ्यांना या ठिकाणी दाखवायची आहे. सुंदर अशी प्रतिमा आदरणीय डॉक्टर सतीश वाघ साहेब यांची या ठिकाणी बहुमोल प्रयत्नानं चित्रकार श्री संतोषजी देवघरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी या ठिकाणी साकारलेली आहे. खूप खूप शुभेच्छा. जरा खाली जर माझे चेहरे दिसतील. आहे आदरणीय प्रशांतजी जाटे साहेब यांच्यासाठी या 91-92च्या बॅचनं आणलेली धन्वंतरीची सुंदर अशी मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय. ती जाटे साहेबांकडे सुपूर्द करण्यासाठी आदरणीय डॉक्टर सतीश वाघ गड किल्ल्यांसंदर्भात असणारं हे सुंदर असं पुस्तक आहे जे पाहुण्यांना भेट दिलं जात आहे. आणि जी दिनदर्शिका आहे ती यावर्षी विद्यालयाचं हिरक महोत्सवी वर्ष असल्या कारणानं माजी विद्यार्थी त्याचप्रमाणे पंचक्रोशी स्कूल कमिटी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं ती दिनदर्शिका 2026ची प्रकाशित करण्यात आलेली आहे. स्वागताचं स्वरूप आहे. अतिशय बहुमोल असं विद्यालयाला ज्यांचं सहकार्य लाभतंय ते मान्य श्री संदीपजी जोशी साहेब ज्यांचं मला वाटतं 4 की 5 ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी साकारले जात आहेत. दापोली तालुक्यामध्ये ज्या दापोलीला मिनी महाबळेश्वर असं संबोधलं जात आहे त्या दापोली तालुक्यामध्ये पुणे मुंबईच्या पर्यटकांची रेलचेल आहे आणि त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असे गृहनिर्माण प्रकल्प ज्या क्रोम कंपनीद्वारे साकारले जात आहेत त्याचे सर्व
या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गुरुदासजी वर्मा साहेब व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय संदीपजी मांडवकर यांच्या शुभ हस्ते कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे गड किल्ल्यांची माहिती असणारी भेट, एक पुस्तिका आणि आमच्या विद्यालयाची दिनदर्शिका देऊन आम्ही आपलं या ठिकाणी स्वागत सत्कार आणि सन्मान करू इच्छितोय. आदरणीय गुरुदासजी वर्मा आपण कृपया व्यासपीठावर यावं. आपल्याला आदरणीय डॉक्टर सतीश वाघ साहेबांची परवानगी आहे. आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आदरणीय संदीपजी मांडवकर साहेब, त्याचप्रमाणे विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय सावंत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे, सन्मान केला जात आहे, सत्कार केला जात आहे. डॉक्टर प्रशांतजी जाटे आणि 1991-92च्या बॅचनं आदरणीय गुरुदासजी वर्मा यांच्यासाठी ही एक भेट वस्तू या ठिकाणी आणलेली आहे. ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आदरणीय प्रमोदजी मळेकरांनी विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर जायचं आहे. धन्वंतरीची सुबक अशी मूर्ती, एक सुंदर असं श्रीफळ या ठिकाणी भेट म्हणून आदरणीय प्रशांतजी जाटे साहेब आणि संपूर्ण 1991-92 सालची बॅच यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि या स्वागताला दाद द्यायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या श्री स्वामी शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, आदरणीय आमचे मार्गदर्शक यानंतर मी पोलीस पाटील आदरणीय विशालजी मागदी आणि आमचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय कुचनोरे सर यांना विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असणारे इचलकरंजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय बिरनाळे सर आमच्या विद्यालयाची दिनदर्शिका भेट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे. सुनीता सावंत मॅडम यांना विनंती करा. आमच्या विद्यालयाला नेहमीच बहुमोल मार्गदर्शन करणारे आमच्या दापोली तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धन्यवाद. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताला दाद द्यायचे असते. जे जे काही आमच्या सावंत मॅडम त्यांच्या समोर मांडतील ती समस्या दूर करण्यामध्ये खऱ्या अर्थाने असणारे आणि त्यांचा गौरव करायचा आहे. आदरणीय रामसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार होतोय. मी सांगू इच्छितो की नवभारत हायस्कूल जामगे या विद्यालयाच्या नूतनीकरणासाठी त्यांचं खूप बहुमोल असं सहकार्य, कारण ते त्या ठिकाणी कार्याध्यक्ष या पदावर आमच्या युवकांचं प्रेरणास्थान असणारे असे हे पोलीस पाटील आहेत. आदरणीय विशालजी मागदी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर मी सावंत सरांना विनंती करतोय की आदरणीय उपाध्यक्ष भरतजी दाभोळ आणि या विद्यालयाचे संपर्क अधिकारी घोले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज त्याचप्रमाणे मी यानंतर खऱ्या अर्थानं विनंती कर यानंतर मी आदरणीय विशालजी मावते यांना विनंती करतोय की आमच्या श्री शिवाजी हायस्कूल करंजानीचे माननीय मुख्याध्यापक आदरणीय काशीद साहेब प्रदीप दादा मागदी हे या व्यासपीठावर या ठिकाणी शाल खऱ्या अर्थानं प्रकाशित करण्यासाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अनंतजी कडमरकर जे की दैनिक रत्नागिरी टाइम्स या त्याचप्रमाणे दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार आणि दापोली पत्रकार संघाचे स्वागत करायचं आहे. पुष्प आणि दिनदर्शिका भेट देऊन यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आदरणीय ज्येष्ठ शिक्षक कुचनोरे सर मी सावंत मॅडम यांना विनंती करतोय मी प्राध्यापिका सावंत मॅडम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जो महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्येही पोलीस पाटील आहेत,
तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत पुष्प देऊन करायचं आहे. अधिक वेळ न घालवता मी या पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. आजचा जो श्रीमंताच्या प्राचार्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सावंत मॅडमना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं प्रास्ताविक या ठिकाणी करायचं आहे. आदरणीय भक्ती सावंत मॅडम. नमस्कार. प्रथम या गावची ग्रामदेवता आई जुलाईला नतमस्तक होते की जिच्यामुळेच 29 ऑगस्ट 2024 पासून अव्याहतपणे जिनं ऊर्जा दिली त्या देवतेला नतमस्तक होते. गुरुजनांच्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या देवाऱ्यातील आमची पूजनीय प्रेरणास्थानं ऊर्जा स्त्रोत परमपूज्य बापूजी संस्था माता सुशीला देवीजी साळुंके यांना अभिवादन करते. युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंदजींना नतमस्तक होते. त्याचबरोबर ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी आणि हाडाचे मणी केले आणि हे विद्या संकुल अव्याहतपणे ऊर्जित अवस्थेत ठेवले त्या स्वर्गीय श्रीमान मथुरभाईंना गावतळे पंचक्रोशीच्या भाग्यविधात्यांना या ठिकाणी मी पुण्य स्मरण करते. त्यांच्या बरोबरीनं त्यानंतरही अव्याहतपणे ज्यांनी या विद्यासंकुलावर आपला वरदास्त ठेवला ते स्वर्गीय श्रीपतदादा पवार यांचं वास्तव्य या प्रांगणात आहेच आणि त्यामुळंच हे विद्यासंकुल कधीही लपगायला येणार नाही अशी खात्री ते इथल्या आत्म्यानं देत असतात आणि म्हणूनच हे काम होत असतं. आज या ठिकाणी प्रास्ताविक करायला मी उभी राहिले खरं, पण मला सारखं राहून वाटतंय की आदरणीय डॉक्टर सतीची वाघ साहेब ज्यांची गेले वर्षभर आपण सगळे वाट पाहत आहोत त्यांच्याकडून सगळं ऐकायचं आहे. काही क्षणभरच आम्ही त्यांच्या संपर्कात या ठिकाणी होतो, पण तेवढ्या वेळेत सुद्धा इतकं काही ऐकलं आणि साहेब तुमच्यातली ऊर्जा अंतःकरणापर्यंत पोहोचली आणि अशा प्रकारचं व्यासपीठ आदरणीय रामसाहेब की आमच्या बापूजींचे वारसा आम्ही यांच्यात बघतो. तळपता सूर्य म्हणून आम्हाला जे वाटतात ते आमचे श्रीराम साहेब. आदरणीय ग्रामस्थ बंधू भगिनी, आज घरात विवाहाचा सोहळा आहे, साखरपुडा चालू आहे आणि आमचे साहेब या ठिकाणी आपल्याकडे आहेत. कारण आधी लगीन कोंडाण्याचं आणि आमच्या नंतर सीओ साहेबांचं नंतर राहेबांचं म्हणजे कसं जे पेरलेलं असतं कसं उगवतं बघा. बापूजींचं हे संपूर्ण कुटुंब बापूजींनी निर्माण केलेल्या या सगळ्या म्हणजे बापूजींनी अशा काही शाखा निर्माण केलेल्या आहेत की तळागाळातील वंचितातील जी कोणी मुलं आहेत ती उभी राहिली पाहिजेत. ते खरे बाहेर झालेत. त्यांना सातत्यानं वाटत असतं की नाही मला माझ्या भावंडांसाठी काहीतरी केलं पाहिजे. साहेब या संकुलातून प्रशांती झाटेंसारखे विद्यार्थी निर्माण झाले. आज आपण फ्रेम जी पाहिलीत काय कला म्हणायची असे विद्यार्थी या शाळा माऊलीने तयार केलेले आहेत. असे असंख्य विद्यार्थी यातून तयार झालेले आहेत. वेळ फार आपल्याला कमी आणि आम्हाला साहेबांना वेळ द्यायचा आहे त्यामुळे नेहमीच मी बोलते तुम्हाला माहिती आहे, पण आज मी निशब्द झाले एवढ्यासाठीच की आदरणीय ज्येष्ठ माणसांचे आशीर्वाद आपल्याला लाभत आहेत. साहेबांची लढाई फार मोठी आहे. आपण आत्ताच बघितलं असेल, आपण प्रशांतजी झाटे म्हणून म्हणतोय सारखं, पण प्रशांतजी इथं कुणी दिसत नाही. राजे तुम्ही इथे थांबा, हा मी चाललो असं म्हणून प्रशांतजी गेले. प्रशांतजी त्यांच्या कर्तव्यावर गेले आणि साहेबांना म्हटले साहेब तुम्ही हा कार्यक्रम तेवढा करा. मानलं पाहिजे बापूजींनी हे विद्यार्थी घडवले असे की कर्तव्यात देव शोधणारे, काम कामात राम, काम हाच वशिला आणि असे साहेब त्यांना मिळाले. देवा समान साहेब. प्रशांतजी सावलीसारखे साहेबांबरोबर असतात आणि साहेबांचा एक सुंदर असा गुण आम्हाला समजला की साहेबांना एकदा चिकटलेला माणूस त्यांच्यापासून दूर जात नाहीत. असे अखंड सद्गुण असलेल्या मूर्ती आज व्यासपीठावर आहेत आणि त्यामुळे मी ते काय बोलावं. समस्या पावसासारख्या असतात, आभाळ फाटल्यासारखे असतात, पण किती समस्यांचा आभाळ फाटू देत आज व्यासपीठ खंबीर आहे. मला त्याची तमा वाटत नाही. साहेब प्रशांतजींसारखे मगाशी देवघरकरांसारखे कलाकार निर्माण झाले, असे अनेक विद्यार्थी या ठिकाणी निर्माण होणारच आहेत. इथं प्रचंड म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये समृद्ध अशी प्रयोगशाळा नाही आहे जी आवश्यक आहे.
नेट इंटरनेटच्या युगात असणारे विद्यार्थी हातभार लावला आणि प्रचंड अशी ऊर्जा या मातीमध्ये निर्माण केली. या सगळ्यांसाठी आगळा वेगळा सोहळा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यावेळेला कदाचित मोठे साहेब अभयकुमारजी साळुंके साहेब सुद्धा, शिव साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि म्हणूनच आज मला ऐकण्यापेक्षा मी तर तुमची सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. तुमचे सगळ्यांचे आभार मी माझ्या अंतःकरणात रुजवून ठेवते की जेणेकरून रुजलेलं परत उगवणार आहे. आणि म्हणून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. आणि आपणाला ज्यांच्या वाणीसाठी तुम्ही आतुर झालेलात त्यांना मी वेळ देणार आहे. आज थोडक्यात मी निशब्द आहे आणि त्यामुळंच मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या ठिकाणी मागणी करून मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी. जे संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये आपल्या या सजावटीसाठी सुप्रसिद्ध आहेत. धन्यवाद. यानंतर मी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनोगतासाठी खऱ्या अर्थानं निमंत्रित करतोय ते ज्येष्ठ पत्रकार, या गावचे सुपुत्र आदरणीय अशोकजी चव्हाण साहेब यांना. संपूर्ण माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आदरणीय अशोकजी चव्हाण हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. रेकॉर्ड होते दिसतही नाही कुठे रेकॉर्डचं सिम्बॉल बटन प्रेस चालू आहे की नाही. नमस्कार. कुठे दिसते हे पडतं ना, रेडिंग पडतं. मला काय कळतच नाही. महाराष्ट्राच्या आराध्य टेबल हे न्यूज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, त्याचप्रमाणे हे ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे, संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणारे बापूजी साळुंके या परिसरातील 20-25 गावांना त्या गोरगरीब मुलांसाठी अव्याहतपणे शिक्षणाचं कार्य करणारे आमचे मथुरभाई बुटाला या सर्वांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर डॉक्टर सतीशजी वाघ, श्रीरामजी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व 1991-92चे सहकारी, त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, त्या सर्वांना अभिवादन करतो. कारण आता आम्ही गेली वर्ष झालं डॉक्टर वाघ साहेबांचं वाट बघत होतो की ही इमारत बांधून तयार झाली, तुम्ही येताय कधी. पण त्यांचं संपूर्ण जगभर त्यांचे कंपनीचं काम आहे आणि त्याच्या व्यस्त कार्यक्रमात त्यांना वेळ मिळत नव्हता. आणि ज्या दिवसापासून त्यांची तारीख आम्हाला कळली त्या दिवसापासून आम्ही संपूर्ण शाळा, संपूर्ण ग्रामस्थ, पंचायत स्कूल कमिटी, गावतळी ग्रामस्थ हे सगळे ह्या कार्यक्रमाची तयारी करतात. आणि आता जे सगळे वातावरण दिसतंय हे ह्या सर्वांच्या कष्टातून हे असं भव्य दिव्य कार्यक्रम होतोय. खरं मी उभं राहिलोय तो माझे विद्यार्थी म्हणून. मी 1991-92 बॅचचा विद्यार्थी आहे. 1991-92 बॅच आणि तारलेकर सर हे फार मोठं नातं आहे. आम्हाला जे मुख्याध्यापक लावले ते आदरणीय तारलेकर सर यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो आणि यांच्या हाताखाली त्यावेळेचे जे शिक्षक होते तेही तयार झाले. अतिशय शिस्तबद्ध, स्वतःमध्ये शिस्त असलेला असा हा मुख्याध्यापक होऊन गेला की ज्यामध्ये 11 वाजता शाळा जर 11 वाजून 1 मिनिटाने जरी आले तर ते स्वतःची अब्सेंटी लावून दिवसभर काम करायचे असे हे मुख्याध्यापक होते. भोजकर सरांना सगळं माहिती आहे, त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं आहे. आणि त्यावेळी शिक्षकाला मारल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर केस होत होती, कुठलीही त्याला सजा होती, कुठलाही त्यावर गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे आम्ही भरपेट असे मार खाल्लेत भरपूर शिक्षकांचे. अशा परिस्थितीत आम्ही शिकलोय. आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हता, आमच्या काळामध्ये खेळण्यासाठी भरपूर वेळ होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वेळी जो टी व्ही होता त्याला फक्त 2च चॅनल होते. एक नॅशनल चॅनल होतं आणि दुसरं सह्याद्री चॅनल होतं. त्यावेळी रिमोटचं काय काम नव्हतं, त्यांना काय खेळायला भरपूर वेळ होता. त्यावेळी खरं पाहता ह्या सर्व शिक्षक आणि ही शाळा ह्यांचं ऋण पाहता आम्ही ते कधी फेडू शकत नाही. त्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल.
बिन पगारी फुल अधिकारी असं जे म्हणतात त्या प्रकारे त्यांचं काम आहे. NY पवार जे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि त्यांच्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांनी अतिशय 15-20 वर्षामध्ये शाळेसाठी खूप काम केले. आता जे सर्व जे चित्र बदलले दिसतंय त्यामागे स्कूल कमिटीचा फार मोठा हात आहे. पंचकृषीतील ग्रामस्थ जे आहेत ज्यांनी वेळोवेळी देणग्या दिल्या आहेत, वेळोवेळी शाळेसाठी उभे राहिलेत, गावतळी ग्रामस्थ यांचं ह्या योगदानामध्ये आता जी शाळेची भरभर ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. खरं पाहता आम्हाला खरं आमचे तारलेकर सरांनंतर अतिशय कणखर आणि प्रशासन पकड असणारे मुख्याध्यापक मिळाले की आत्ताच्या सावंत मॅडम, भक्ती सावंत मॅडम. म्हणजे त्यानंतर आम्हाला असं पहिल्यांदा वाटलं की एवढी शाळा पकड असणार आणि सर्व शिक्षकांना अतिशय नियमामध्ये राहून सर्व प्रकारे शाळेचं काम होणं अशा ज्या मुख्याध्यापक लाभल्या त्या आत्ता लाभल्या. आणि त्यासाठी आम्ही संस्थेचे खरंच आभारी आहोत. आम्ही वेळोवेळी श्रीराम सरांना भेटत असतो, त्यांचे काय फोन आमचे होत असतात. आम्ही संस्थेतही गेलो होतो सरांना भेटायला. आणि सर खूप धन्यवाद. खूप शाळेने आम्हाला चांगले असे मुख्याध्यापक प्रिन्सिपल दिलेत आणि त्यामुळे आम्ही शाळेमध्ये जे चेंजेस पाहतोय ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि अजूनही आम्हाला अपेक्षित आहेत की शाळेमध्ये अजूनही बदल होतील आणि त्यासाठी आम्ही मॅडमना वेळ द्यायला तयार आहोत. आणि त्यामध्ये हॉल झाल्यामुळं आणि ही इमारत झाल्यामुळं त्यावेळीचं 10वीचा बोर्ड आपण वाचवला. एक ही इमारत नसेल तर आम्हाला 10वीचा बोर्ड गेला असता. एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यामुळे झाली. दुसरी गोष्ट पावसाळे जे काय कार्यक्रम होता शाळेचे त्यासाठी हॉल नव्हता. आता या हॉलमुळं इथे पावसाळी चांगल्या प्रकारे कार्यक्रम बंदिस्त रूममध्ये होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 32 गावांमध्ये अशा प्रकारचा सुसज्ज हॉल आता तरी नाही आहे. तेव्हा 32 गावातले जे शाळेचे कार्यक्रम आहेत ते यापुढे ह्या हॉलमध्ये होतील. हा संपूर्ण परिसराला तुमच्यामुळे झालेला फायदा आहे. मराठी माणूस खरं उद्योगामध्ये रमत नाही असं जे वाक्य आहे त्याला छेद देणारं असं डॉक्टर सतीश वाघ यांचं काम आहे. संपूर्ण अमेरिका, त्याचप्रमाणे युरोप, आशिया ह्या सर्व खंडामध्ये या कंपनीचा त्यांचा विस्तार झाला आहे. त्यांचं फार मोठं यासाठी अभ्यास आहे, फार मोठं त्यांनी यासाठी काम केलं आहे. शैक्षणिक यामध्ये रसायनशास्त्र व फार्मास्युटिकल विज्ञानातील सखोल ज्ञानाच्या बळावर डॉक्टर वाघ यांनी गुणवत्ता संशोधन आणि नियामक अनुपालन यांच्या केंद्रस्थानी ठेवून उद्योग उभारणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया लाईफ सायन्सने युरोप, अमेरिका, लॅटिन अमेरिका अशा अनेक नियमित बाजारपेठेत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. साहेब एक मिनटं. त्या ठिकाणी आमच्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी युवराज नाचरे जो स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी त्याचं स्वतःचं चॅनल आहे आणि तो या ठिकाणी छायाचित्रण करण्यासाठी आज उपस्थित आहे. मी त्याला विनंती करतोय की अशोकजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्याला पुष्प आणि दिनदर्शिका भेट देऊन या ठिकाणी त्याचंही स्वागत आपण करायचं आहे. धन्यवाद. यानंतर मी आजच्या ह्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिलेले वाघ सर आणि या पंचक्रोशीत त्यांचं पाऊल लागणं हे आम्ही सगळ्यांचं भाग्य समजतो. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज प्रत्येक वेळेला प्रशांत हे नाव जेव्हा ऐकलं जात होतं तेव्हा खरोखरच माझ्या हृदयात अगदी आनंदाचे अश्रू येत होते. कारण प्रशांत घडवताना मी माझ्या मनातून पहिल्यापासूनच ठरवलं होतं की प्रशांतसारखा भाचा मी 7वीपर्यंत त्या शाळेत शिकलो आणि आमच्या परिस्थितीमुळे शिकलो नाही पण प्रशांतला मी या शाळेत शिकवीन अशी माझी इच्छा होती. मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उठले. खरं म्हणजे आज या प्रशांतची जर परिस्थिती बघितली असती तुम्ही तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचं सगळं शिक्षण जे आहे ते माझ्या मार्गदर्शनाखाली झाल्यानं मिस केलेलं आहे. आणि एवढं त्या बॅचमध्ये माझा भाचा असून त्याने या आपल्या शाळेसाठी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून येऊन मी या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की अशा परिस्थितीत कुठलीही परिस्थिती असू द्या पण आपली नाल आपला DNA हा तुमच्या ह्या शाळेतच जोडला पाहिजे. असे 10 प्रशांत जर निर्माण झाले तर खरोखरच आपला उदोउदो होईल. आज प्रशांतची परिस्थिती पाहिली तर प्रशांतची तब्येतसुद्धा अत्यंत नाजूक आहे. पण या सगळ्यावरती शिक्षणापर्यंत मात मी केली आणि प्रशांतच्या नाजूक परिस्थितीची त्याच्या जीवनामध्ये वाघ सरांसारखे देव माणूस आमच्या फॅमिलीसाठी जर आपल्या म्हणायला आम्ही हरकत नाही. या एका गोष्टीवर तो आपल्या तब्येतीवर तो मात करतोय. पण कधीही त्याने मामाचा शब्द किंवा सरांचा शब्द नेहमीच आमची चर्चा होत असते. आज ह्या पंचक्रोशीतून ह्या शाळेतून मला वाटतं डॉक्टरेट मिळवलेला एकमेव प्रशांत असणार आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि ह्या बॅचचं सगळं
जे आहे गुण आहेत, काय केलं ह्या बॅचने आपल्या शाळेसाठी, एवढ्या ह्या जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. आपल्या मनातील भावना या ठिकाणी निश्चित उद्योगात झालेल्या आहेत. धन्यवाद. आपल्याला मी सुंदर असा भाचा या ठिकाणी घडवला आणि त्यांच्यामुळं आणि वाघसाहेबांमुळे या ठिकाणी आमचं विद्यालय घडताना आम्ही पाहतोय. यानंतर आमचे मार्गदर्शक आणि दापोली तालुका पंचायत समितीतील शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय राठोड साहेब. सर्वांना नमस्कार. श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आज नूतन वास्तू सभागृह व उद्घाटन सोहळा या संस्थेचे स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री NYG पवार साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक. अतिशय ऐकून असं वाटतं की खरोखरच आम्ही या पंचक्रोशीत सगळी लोक भाग्यवान आहोत. मी या प्रभागाचा विस्तार अधिकारी या नात्याने देखील मला असा आनंद वाटतो की अशा व्यक्तीचे हात या हायस्कूलला लागले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जी एक अत्यंत गरजेची वास्तू होती ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. असे श्रीयुत वाघ साहेब, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष श्रीयुत श्रीरामजी साळुंके साहेब व्यासपीठावर उपस्थित, या ठिकाणी भोजकर साहेब, पठाण साहेब, संस्थेचे विविध पदाधिकारी, या ठिकाणच्या कंपनीचे श्री जोशी साहेब, या हायस्कूल कॉलेजचे प्राचार्य सौ सावंत मॅडम, तसेच या गावच्या प्रथम नागरिक पवार मॅडम, पोलीस पाटील, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक संघाचे राज्य कोषाध्यक्ष श्री सावंत राऊत सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे रत्नागिरी टाइम्सचे श्री पत्रकार चंबलकर सर, चव्हाण सर, या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व मान्यवर पदाधिकारी आणि या गावातील सर्व ग्रामस्थ, या शाळेचे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बालमित्रांनो, मला अतिशय आनंद वाटतो साहेब. या ठिकाणी गेली 5 वर्ष परीक्षा यंत्रणेचं काम करत असताना या संस्थेमध्ये जे प्राचार्य म्हणून लाभल्या सौ सावंत मॅडम यांचं काम गेली 2 वर्ष या ठिकाणी झालेले आहे. मी 5 वर्षात पाहिलेलं आहे. 2-3 मुख्याध्यापक या ठिकाणी काम करत असताना जो बदल या शाळेचा झालेला आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा, ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या संस्थेच्या या सगळ्या बाबी ज्या दिसतात त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी प्राचार्य मॅडमना जातं. कारण का जसा राजा तशी प्रजा, या ठिकाणी सर्व काम करणारे उपयुक्त शिक्षक आहेत, पण त्यांच्याकडून काम कसं करून घ्यावं. आता या ठिकाणी बरेच वर्ष ही माझी विद्यार्थ्यांची बॅच होती, पण त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं, त्या विद्यार्थ्याच्या माध्यमापर्यंत साहेबापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याकडनं या आपल्या विद्यालयासाठी काहीतरी मिळून या ठिकाणचं चित्र आगळं वेगळं करणं, या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असं काहीतरी कायमचं इमारत उभा करून घेणं, यामध्ये या मॅडमचं अतिशय महत्त्वाचं आणि या शिक्षक वृंदाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. विशेष म्हणजे एक अवतरे एक प्रभाग स्तरीय ठिकाण आहे. आम्हा शिक्षण विभागाला देखील वेळोवेळी प्रशिक्षण घेत असताना अनंत अडचणी निर्माण व्हायच्या. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही निश्चितच घेत होतो, परंतु या वास्तूमुळं मोठी मोठी प्रशिक्षण आम्ही या प्रभागाची या ठिकाणी घेतले. निश्चितच ही जी इमारत कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी CSR फंड देतात, पण साहेबांना मी खरोखर धन्यवाद देईन की अशा योग्य ठिकाणी जिथं गोरगरीब मुलांच्या विकासासाठी, शैक्षणिक कामकाजासाठी या इमारतीची फार गरज होती आणि ती आपल्या लोकांना या ठिकाणी मिळाली. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं मी सुद्धा साहेब आपल्याला धन्यवाद देतो. असंच सहकार्य आमच्या विद्यालयाला मिळत जावं. निश्चितच पंचायत समितीच्या वतीनं आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल अशा वेळी आम्ही निश्चित देऊ. असंच कार्य आपल्याकडून घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी जाता जाता एवढंच बोलतो, आई बहार तो फूल खिलेंगे, आई बहार तो फूल खिलेंगे, नई जिंदगी तो वाचा बार बार मिलेंगे, बार बार मिलेंगे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी बहुमोल अशा शुभेच्छा आपण आमच्या विद्यालयाच्या आणि कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत. यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सन्मान्य आजीव सेवक आदरणीय पठाण साहेब या ठिकाणी आपलं मनोगत कौतुकाच्या 2 शब्दांद्वारे व्यक्त करू इच्छित आहेत. त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांसह मथुराबाई बुटाला सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या या सभा मंडपामधील सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र हो, आजचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर सतीशजी वाघ साहेब, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री श्रीराम साळुंके सर, विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक माननीय श्री भोसकर सर आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर. सतीशजी वाघ साहेब यांच्याशी संवाद साधत असताना एक मराठी माणूस शून्यातून विश्वनिर्मिती कशी करतो हे त्यांच्या बोलण्यातून ज्यावेळेला आलं त्यावेळेला त्यांच्याविषयी मला एक मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मी कालेकर सरांच्याकडनं मागून घेतली. रुपये 35,000च्या माध्यमातून उद्योग जगतातली शिदोरी ज्यांच्या ताब्यात मिळाली त्यांनी आज विश्वामध्ये एक नावाजलेला उद्योजक म्हणून ख्याती प्राप्त केली. अजून एक विनंती करतो की मॅडम या ज्या आहेत त्या कार्यदक्ष आहेत, कार्यक्षम आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला त्यांनी ज्या ज्या वेळेला विवेकानंद शिक्षण संस्थेकडं ज्या ज्या काही मागण्या करतील
त्या तुम्ही पूर्ण कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली NY पवार साहेब, आपल्याही काही मनातल्या इच्छा आहेत त्या श्रीराम साळुंखे सर यांच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटकांपैकी आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे सन्मान्य अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीराम साळुंखे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करावं. विविध उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. सर्वप्रथम आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, महामानव स्वामी विवेकानंद आणि श्रीमान मथुरभाई बुटाला यांना मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि आपल्या या हायस्कूलला मोठी मदत करणारे आदरणीय डॉक्टर सतीश वाघ साहेब, त्याचबरोबर या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सावंत मॅडम, आमचे मार्गदर्शक आदरणीय भोजकर सर, त्याचबरोबर संस्थेचे अधिसेवक आदरणीय पठाण सर, तसंच या गावच्या सरपंच आदरणीय विधी पवार मॅडम, त्याचबरोबर या पंचक्रोशी किंवा या शाळेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आदरणीय NY पवार दादा, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, त्यामध्ये संदीपजी मांडवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, त्याचबरोबर या गावचे पोलीस पाटील विशालजी बाबदी साहेब, त्याचबरोबर पंचक्रोशी स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय भरतजी दाभोळकर साहेब, तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत पवार साहेब, गंभरे साहेब, तसंच समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय गावण सर, विविध शाखांचे मुख्याध्यापक, सर्व पालकवर्ग, सर्व हितचिंतक, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू भगिनी. तर निश्चितच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद होतो, कारण 2 वर्षापूर्वी NY पवार दादांना आठवत असेल, आम्ही 3-4 वेळाला येत होतो, मात्र सातत्यानं काही अडचणी, शाखेच्या अडचणीच्या बाबतीत आपली चर्चा होत होती आणि तुम्ही देखील मला वाटतं 2 ते 3 वेळेला आदरणीय साहेबांना भेटायला संस्थेमध्ये आलेला होता. मात्र कोणत्याही गोष्टीची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वेळ यावी लागते आणि मला वाटतं सावंत मॅडमांच्या माध्यमातून ती वेळ या शाळेच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा या शाळेला निश्चितच ऊर्जित अवस्था आलेली आहे. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांच्यानंतर या स्वराज्याचं रक्षण छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर करण्याचं काम कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी यांनी ज्या पद्धतीनं केलं, आपलं आयुष्य सगळं या स्वराज्याच्या संरक्षणासाठी घालवलं. तर तसंच मला वाटतं या गावतळे हायस्कूलच्या महाराणी आपल्याला सावंत मॅडम पण उल्लेख करायला काही हरकत नाही, कारण आपण सगळेजण एकत्र आलो आणि वाघ साहेबांनी ही मोठी मदत केली हे आपण कधीच विसरू शकणार नाहीये. मात्र त्याला नेतृत्व देखील महत्त्वाचं असतं आणि त्या एकंदरीत संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये शाळेबद्दलचं सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम आदरणीय सावंत मॅडम यांनी केलं. कारण निश्चितच कुठेतरी एकंदरीत सर्वच ठिकाणी निराशा आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळत होती, मात्र आज आपण बघतोय पूर्ण उत्साह या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. सर्वजण शाळेला कोणती अडचण आहे आणि शाळेसाठी आपण काय करूया या दृष्टिकोनातून पुढे सर्वजण येताना दिसत आहेत. त्याच्या पाठीमागं निश्चितच या शाळेवरचं आणि शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक कार्यावरचं आपल्या सर्वांचं जे प्रेम आहे, त्यामुळेच आज हा कार्यक्रम जो आहे तो निश्चितपणे घडून येतोय. निश्चितच संस्था ज्यावेळी या शाखेला सहकार्याची अपेक्षा असेल त्यावेळी निश्चितच संस्था पुढे असेल. मला आवर्जून वाघ साहेबांच्या बरोबर मागासपासून आम्ही भेटलेलो आहोत आणि चर्चा संवादाच्या माध्यमातून अनेक गोष्टी कळाल्या आणि निश्चितपणे ते देखील त्याचा उल्लेख, त्यांची यशोगाथा जी आहे ती निश्चितच आम्हा सर्वच लोकांना प्रेरणादायी असणार आहे. कारण शून्यातून मगाशी अनेकांनी उल्लेख केला, मगाशी त्यांनी देखील सांगितलं की फक्त 35,000 भांडवल त्यांच्या मला वाटतं आईवडिलांनी दिलं आणि आज जवळजवळ मला वाटतं 500-550 कोटी रुपयेचा उद्योग समूह आदरणीय वाघ साहेबांनी उभा केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी या उद्योगाच्या विकासासाठी काढून घेतलेलं आहे. किंबहुना एवढंच नाही, बरेचसे उद्योजक असतात ते स्वतःचा आणि उद्योगाचा विकास करत असतात, स्वतःपुरता विचार करतात. मात्र मी आल्यापासून त्यांच्याकडून ऐकतोय की कशा पद्धतीनं समाजासाठी आपल्या ज्या संपत्ती आहे ती संपत्ती स्वतःसाठी न विचार करता आपल्या आयुष्यामध्ये
आयुष्यामध्ये काय गरजेचं आहे. साहेबांनी आवर्जून सांगितलं की आपल्याला 2 वेळेचं जेवण काय असेल ते लागतं किंवा जो काही आहार आहे ते सोडून अंगावर घालायला कपडे, याशिवाय जी संपत्ती आहे ती म्हणजे आयुष्यामध्ये काहीही लागत नाही. ते निश्चितपणे समाजासाठी माझं आयुष्य जे आहे आणि जी काही संपत्ती आहे ती जास्तीत जास्त समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेन. आणि आपल्या माध्यमातून निश्चितपणे पुन्हा एकदा टाटा उद्योग समूह रतनजी टाटा साहेबांचा आवर्जून आठवण आपल्या माध्यमातून वाघ साहेब होते की त्यांचा आदर्श निश्चितपणे आम्ही म्हणजे आम्हाला सर्व भारतातील जनतेला वाटत होतं की टाटा उद्योग समूहानंतर नेमकं आपल्या देशातील गोरगरिबांचा विचार करणारे, सर्वसामान्य मदत करणारं कोण असेल का नाही. मात्र आज निश्चितपणे तुमच्या माध्यमातून आम्ही आज रतन टाटांना तुमच्या माध्यमातून आम्ही पाहतोय आणि तुम्ही देखील त्यांच्या प्रमाणेच देशातील सर्वसामान्य जनतेचा आपण निश्चितपणे विचार करता आणि सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्नशील राहाल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. याबरोबरच आवर्जून संस्थेची देखील थोडक्यात माहिती मला वाटतं सांगणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं शून्यातनं विश्व निर्माण केलं त्याच पद्धतीनं या पंचक्रोशीतील लोकांना देखील याची कल्पना आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी 1954ला संस्थेची स्थापना केली आणि 1955ला पहिली 8 संस्कार केंद्र निर्माण केली. ती संस्था आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं आज 410 संस्कार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानदानाचं कार्य जवळजवळ 10,000 गुरुदेव कार्यकर्ते करतायत आणि जवळजवळ 2 लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि हे करत असताना साहेब आवर्जून उल्लेख करावा लागेल की बापूजींच्या देखील आई वडील लहानपणीच त्यांचे वारलेले होते, त्यांच्या हातामध्ये देखील काहीच नव्हतं आणि आवर्जून मी सर्व इथं पाच बोचकर सर देखील त्याचे साक्षीदार आहेत की बापूजींचे विद्यार्थी सुरुवात बापूजींनी रयत शिक्षण संस्थेमध्ये केली. बापूजींच्या विद्यार्थ्यांनी साहेब वर्गणीकडून 1,000 रुपये बापूजींना दिले आणि त्या 1,000 रुपयाच्या माध्यमातूनच त्या विद्यार्थ्यांच्या मदतीच्या माध्यमातूनच आणि या तुमच्यासारख्या सर्व त्या ठिकाणच्या पंचक्रोशीतल्या हितचिंतकांच्या माध्यमातूनच आज संस्था एवढी मोठी झालेली आहे. आणि त्या विश्वासामुळेच आज संस्था जे ज्ञानदानाचं कार्य बापूजींच्या आदर्श समोर ठेवून काम करते तो विश्वास आज सर्व ग्रामस्थांचा देखील आहे आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या उद्योजकांचा देखील आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही एवढी मोठी मदत जी आहे की या प्रशांतजींच्या विनंतीवरून तुम्ही एवढी ही मोठी मदत केलेली आहे. संस्था आणि संपूर्ण ही पंचक्रोशी आपल्या या मदतीबद्दल नेहमीच आपली ऋणी राहील असं मी आज आवर्जून सांगू इच्छितो. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील मला वाटतं आपल्यासारख्यांच्या कारण निश्चितपणे आज शिक्षणामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चितपणे आपल्यासारख्या लोकांची सातत्यानं मदतीची गरज आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील लक्षात ठेवायचं आहे की आज आदरणीय वाघ साहेबांनी आणि अनेकांनी इथं मला वाटतं 91-92ची बॅच आहे ते सातत्यानं किंवा पंचक्रोशीतील इतर सर्वजण तुमच्या शिक्षणासाठी सातत्यानं मदत करतायत. आणि ही कशासाठी त्यांना काय अपेक्षा आहे. अनेक उद्योजक असतात ते इन्व्हेस्ट करतात की त्यांना काहीतरी परत परतावा मिळावा. मात्र वाघ साहेबांची अजिबात तशी त्यातनं काही मिळावं ही अपेक्षा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं करिअर चांगल्या पद्धतीनं घडावं. तुम्ही देखील आज ज्या पद्धतीनं मला आवर्जून साहेबांना सांगायचं आहे की या संस्थेच्या माध्यमातून प्रशांतजींसारखे विद्यार्थी तर घडलेच त्याबरोबरच अनेक प्रशासकीय सेवेमध्ये कलेक्टर दर्जाचे अधिकारी असतील किंवा मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून देखील अनेक अधिकारी या संस्थेचे घडले, अनेक मोठे उद्योजक या संस्थेचे घडले. तर त्याच पद्धतीनं तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर करावं, चांगलं यश संपादन करावं आणि निश्चितपणे आदरणीय वाघ साहेबांना तीच एक मोठी भेट असणार आहे की जे विद्यार्थी आयुष्यात यश मिळवणार आहेत आणि त्याचा आनंद निश्चितपणे वाघ साहेबांना होणार आहे. तो आनंद आपण सर्वांनी मिळून आमच्या सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि तुम्ही विद्यार्थी सर्वांनी मिळून तो आनंद आपण वाघ साहेबांना निश्चितपणे मिळवून देऊया. आणि तुमच्या सत्कारासाठी पुन्हा एकदा वाघ साहेब इथं निश्चितपणे यावेत यासाठी आम्ही सर्वजण गुरुदेव कार्यकर्ते निश्चितपणे प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त करतो. ज्या लोकांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी किंवा संस्थेच्या विविध या इमारतीसाठी किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी जी काही मदत केलेली आहे त्या मला वाटतं जोशी साहेब इथं आहेत, सर्वांनीच जी काही मदत केली आहे त्या सर्वांचंच मनापासून मी संस्थेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. त्याच न्यायानं जीवनात जर चांगली माणसं आणि यशस्वी माणसं भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन जरूर आपल्याला लाभत असतं. त्यातलं एक सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपलं लाभलेलं आहे. आपण उपस्थित सर्व पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी, पालकवर्ग, विद्यार्थी यांना मी सांगू इच्छितो की आपल्यासमोर ज्याने आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलंय हे काही जणांना माहीत आहे, काही जणांना माहीत नसतील. आपण फक्त त्यांना श्रीराम साळुंखे साहेब असं ओळखतोय. खऱ्या अर्थानं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा जो हा मोठा डोलारा आहे त्यातल्या कोल्हापूर विभागाचा संपूर्ण डोलारा ज्यांच्या शिरावर आहे ते आदरणीय श्रीराम साळुंखे साहेब हे डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे नातू आहेत हे आपणाला माहिती असावं. आणि अतिशय तरुण वयामध्ये त्यांनी फार मोठी जबाबदारी आपल्या संस्थेसाठी या ठिकाणी उचललेली आहे. माता झोलाई आणि भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य आणि उज्ज्वल यश देवो अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतोय. यानंतर आपण ज्यांची गेली वर्षभर या उद्घाटनासाठी वाट पाहत होतो
तो दिवस आज या ठिकाणी उगवलाय आणि कार्यक्रम सुरू झाल्यापासून ज्यांच्या मनोगताची आपण उत्सुकतेने वाट पाहतोय ते आदरणीय डॉक्टर सतीजी वाघ साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आम्ही एक खास स्वागत सत्कार आणि सन्मान सोहळा आम्ही बाकी ठेवलेला आहे. तो सन्मान सोहळा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी व्हावा अशी आपल्याला विनंती करतोय. आपण या ठिकाणी येऊन हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्यामुळे घडलाय, खऱ्या अर्थानं तुमची पावलं या ठिकाणी लाभलेत, तुमचा वरदहस्त आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतोय, त्याला एकमेव कारणीभूत असणाऱ्या आमच्या विद्यालयाच्या मार्गदर्शिका, या विद्यालयाच्या प्राचार्या आणि या पंचक्रोशीच्या गाड्यातल्या ताईत असणाऱ्या आदरणीय सावंत मॅडम यांचा सन्मान सत्कार आणि त्यांना भावी आयुष्यासाठी भावी कार्यासाठी आपणाकडून या ठिकाणी शुभेच्छा प्राप्त व्हाव्यात अशी मी आपणाला या ठिकाणी विनंती करतोय. आदरणीय राम साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय डॉक्टर सतीजी वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅडमना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि भावी कार्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. धन्यवाद साहेब, आपण आमच्या मॅडमचा या ठिकाणी सन्मान केला. त्यानंतर मी आपणाला विनंती करतोय की आपण आपलं बहुमोल असं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना करावं, ज्याची गेली वर्षभर आम्ही वाट पाहत. जी वाघ साहेब. ग्रामदेवता झोलाई देवी, प्राचार्य मॅडम सावंत, उपस्थित आपण बंधू भगिनींनो आणि व्यासपीठावरील बसलेल्या आदरणीय, मी डॉक्टर सतीश वाघ. मी काय पॉलिटिकल वक्ता नाही आणि त्या शब्दावर माझा विश्वासही नाही आहे आणि त्या शब्दामध्ये मला इंटरेस्टही नाही. मलाही कित्येक वेळेला पॉलिटिक्समध्ये बऱ्याच गोष्टी विचारल्या गेल्या, पण मी नेहमी एकच सांगायचं, मी इथे बसून प्रत्येकाची बोली लावू शकतो. तिथे जर मी गेलो तर माझीही बोली लावली जाईल. ते ह्या जन्मात ते मला नको आहे. कारण एक आंतरप्रिनर म्हणून जो मनामध्ये एक आदर आपण क्रिएट केलेला असतो आणि जो समाजामध्ये असतो त्याचं स्थान खूप मोठं आहे. मी आपल्यासोबत जो उभा आहे तो मी एक आर्ट्स ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट आणि कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये प्रत्येक विषयावरती भाषण करणं हे माझं अत्यंत हे मनामध्ये मला ते खूप आवडायचं आणि मी ते करायचं. मला एक चांगला लॉयर व्हायचं असतं. पण तुम्हाला एक सांगतो ना, डेस्टिनी जी असते ना ती वरती बसलेलं परमेश्वर ठरवतो. चलो अंमलातल्या मामांकडे लागलो. 110 रुपये पगार, जोगेश्वरी टू अंबरनाथ, वेस्टर्न टू सेंट्रल आणि 8 रुपये रेल्वेचा पास. पण मनामध्ये एकच होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, पार्टनरशिप मिळणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट शिकत मन लावून गेलो. त्याच्या मागे माझी आई एक उभी असायची नेहमी, कारण तिला नेहमी असं वाटायचं की मी काहीतरी करणार आणि मी तिचा आशीर्वाद घेतला होता, मी नक्की काहीतरी करणार. मी माझ्या मामाला परत विचारलं की तुम्ही मला एक जे लॉलीपॉप दिलं होतं त्याचं पुढे काय झालं, कारण माझा पगार 1140 रुपये. यू कॅन अंडरस्टँड 10 वर्षामध्ये 100 रुपये इन्क्रिमेंटप्रमाणे मी चढत 1140वर आलो. आणि त्यावेळेला मात्र माझ्या मामाने मला जे सांगितलं की म्हणाला, मी तुला प्रॉमिस केलंच नव्हतं. ज्याने प्रॉमिस केलं त्यानं तो विचार कर, तुझे 4 मामा आहेत, तर कुठल्या मामाने तुला प्रॉमिस केलं होतं? आम्ही या कंपनीच्या कागदोपत्री सही करणारे आहोत, पण आम्ही प्रॉमिस केलं नाही तुला आम्ही चांगला पगार देऊ. तुम्ही लक्षात घ्या केवढा मोठा अपेक्षा भंग झाला असेल त्यावेळेला. आय टेल यू बाय माय हार्ट, एखादं लहान मूल कसं रडतं ना तसं मी रडलो की मी पूर्ण माझ्या आयुष्याची वाट लावली. मी जर लॉयर झालो असतो तर आज 10 वर्षात मी चांगला वाकफबार लॉयरचे MIDCमध्ये मला मदत करणं. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला फर्स्ट टाईम इन द लाईफ NRI कोट्यामधनं एक प्लॉट तारापूरमध्ये दिला, ज्याची किंमत होती 1,40,000 रुपये. फार खुश झालो. कागद घेतला, घरी आलो. अनफॉर्च्युनेटली घरामध्ये तेवढी खुशी काय मला दिसली नाही. मी जरा गडबडलो. मग 2-3 दिवसांनी मी माझ्या आईला असं विचारलं की तुम्हाला आनंद नाही झाला का मला प्लॉट मिळाला म्हणून? तेव्हा माझ्या आईने सांगितलं मला की बघ लक्षात घे, तुझे वडील आहेत ना ते 89 नंतर रिटायर होतील, त्यांची प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी 3,80,000 रुपये. तू जर आता 1,40 प्लॉटला मागशील, मग तू बिल्डिंग बांधायला पैसे मागशील, मग वर्किंग कॅपिटल पैसे मागशील,
मग माझ्या पत्रात 3 मुली आहेत आणि अजून एक तुझा भाऊ आहे, मग त्यांचं काय करणार? माझी ट्यूबलाईट लगेच पेटली, कारण तेवढं हुशार होतं. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, परत आपल्या मनामध्ये असंच वाटतं ना, सारस्वत बँक 3,35,000 ही एकमेव बँक ज्याचा ऋण मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. कारण त्यांनी मला त्यावेळेला पैसे दिले. आजही ती बँक 0 डेट आहे, पण मी त्या बँकेमध्ये माझं अकाउंट ठेवलं आहे. कारण ह्या बँकेमध्ये तुम्हाला माहिती आहे, बिझनेसमध्ये ना एक कन्सॉर्शियम म्हणून एक वर्ड असतो. म्हणजे प्रत्येक बँकेला एक कॅप असते की तुम्ही एवढे पैसे एका कंपनीवरती रिस्क घेऊ शकता. त्यामुळे ती कॅप होती 60 कोटीची. पण सारस्वत बँकेला ही गोष्ट पक्की माहिती होती की मला त्यांना काही ना काहीतरी एक्स्ट्रा द्यावं लागेल, कारण नाही तर माझी गाडी अडेल. मग त्यावेळेला होते त्यांचे जे चेअरमन एकनाथ ठाकूर, त्यांनी मला चांगलं ओळखलं होतं. त्यांनी मला स्वतः येऊन माझ्या ऑफिसमधनं त्यांच्या ऑफिसला नेलं आणि बोर्डाकडनं एक रिझोल्युशन पास केलं की 200 कोटी रुपये सतीश वाघाला देईल. आणि तिथेच माझा उत्कर्ष व्हायला सुरुवात झाली. कारण त्यावेळेला मामांकडनं मी बाहेर पडल्यानंतर मला स्वतःला माहीत नव्हतं मी काय करणार. मी त्या मिळालेल्या पैशामध्ये एक टेक्स्टाईल ऑक्झिलरी चालू केली आणि ती टेक्स्टाईल ऑक्झिलरी मी विकत एक खटाव ग्रुप होता इंडोकेम म्हणून, त्याला तो मटेरियल द्यायचो. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस, एक दिवस 180 दिवस उधारी. गाडी अडकली आणि होते ते पैसे अडकल्यासारखे झाले. मग मी शेवटी त्या जनरल मॅनेजरला विचारलं की बाबा आता मी पुढे काय करू, मित्र माल नाही देऊ शकत. तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, तू जा आणि आपल्या सीईओला भेट, त्याला 1 रुपया किलो मागे दे, म्हणजे ब्राईब, आणि तुझं चालू ठेव, म्हणजे तुझे पैसे येतील. साहेब बघा कसं असतं, एखाद्याने सांगितल्यानंतर आपण लगेच काय म्हणतो, अरे वा चांगला सल्ला आहे. मी गेलो त्या सीईओना भेटायला. पण तिथे पण मी तुम्हाला भेटल्याप्रमाणे डेस्टिनी ही वरती ठरवतो. मी जेव्हा सीईओकडे गेलो ना, ती व्यक्ती माझ्याकडे नुसती बघतच उभी आहे. म्हणजे मी उभा आहे, तो बघतोय. 5 मिनिटांनी मी त्याला म्हटलं, सर तुम्हाला हां तुझं नाव काय? मी म्हटलं सतीश वाघ. अरे हां अच्छा, तू एक काम केलं, संध्याकाळी तू काय करतोस? म्हटलं साहेब संध्याकाळी काय घरी आहे, माझ्या घरी जेवायला आहे. काय बघा मी निघालो ना तिकडनं, तेव्हा मी त्या GMला सांगितलं, अरे साहब ने तो मुझे खाने को घर पे बुलाया. म्हणजे मी माझ्या माइंडमध्ये आहे की या व्यक्तीला 1 रुपया देणार आणि मी माझं काम करणार आहे. संध्याकाळी गेल्यानंतर सेम नवरा बायको माझ्याकडे बघत उभे राहिले. दरवाजा उघडल्यानंतर चहा घेतला त्यांच्याबरोबर, जेवण झालं. जेवणामध्ये त्यांची पत्नी मला स्वतः जसे घरामध्ये मुलाला वाटते त्याचे फुलके आणून तूप लावून देते. आय गॉट कन्फ्युज्ड. म्हणजे पैशासाठी माणूस एवढं करू शकतो? म्हणजे आपले विचार आहेत ना ते कसे निगेटिव्ह असतात बघा. मग त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मी जेव्हा त्यांचं घर बघायला निघालो, तेव्हा एका बेडरूममध्ये आल्यानंतर मी स्वतःच उभा आहे चाट. कारण समोर जो फोटो होता तो माझा होता. मी घाट झालो. तर त्या नवरा बायकोने मला सांगितलं, तुला पण कन्फ्यूज झालं तू? म्हटलं हे काय आहे? तो म्हणाला, हा आमचा मुलगा अमेरिकेमध्ये ॲक्सिडेंटमध्ये गेला. काय माझ्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू आले. मी त्यांचे पाय पकडले. म्हटलं सर मैं किस लिए आया था मालूम है आपको? 1 रुपया दे की मेरा पैसा निकालने का था. ये तो भयानक हो गया इथे. मग त्या माणसाने मला सांगितलं, तू चुकीच्या बिझनेसमध्ये आहेस. त्या ATHSCच्या केवळ बॅनर खाली मी एक प्रॉडक्ट बनवत आज 128 कंट्रीमध्ये पोचलो आहे. आणि 100% प्रोडक्शनमधला 94% प्रोडक्शन हे आज एक्सपोर्टमध्ये जात आहे. लोटे महाड रोहा पेंट पनवेल सिडकोची बस असा ट्रकनेही प्रवास केलेला आहे. त्या ट्रकवाल्याला थांबून देत बसून मी स्टेट ट्रान्सपोर्टची 10 वाजताची बॉम्बे सेंट्रल चिपळूण बॉम्बे सेंट्रल या बसमध्ये प्रवास केला आहे. मग अशी मी त्याला सांगितलं की मी एक वडापाव घ्यायचो आणि 10 रुपये त्या कंडक्टरला देऊन त्याच्या बाजूच्या सीटवरती बसायचो. सगळ्यात बेस्ट ती सीट. कारण कधी सीट मिळायची नाही. कोकणामध्ये इतकं डिफिकल्ट आहे सीट मिळणं. जेव्हा येऊ तेव्हा गर्दी असते. मग त्याच्यानंतर गाडगे पाटील, कदंबा जी गोवा बस होती, आज मर्सिडीज बेन्झ, रोल्स रॉयल्स, टोयोटा सगळा प्रवास मी केलेला आहे. हे करत असताना तुम्हाला मी एक गोष्ट शिकतो. मी 1991 महाराष्ट्रीयन माणूस म्हणून केंद्र सरकारची एक एक्सपोर्टची बॉडी आहे केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सची. तिचं नाव आहे केमॅक्सेल, जी आज 70 वर्ष जुनी बॉडी आहे. तिचा मी एकमेव महाराष्ट्रीयन माणूस 1999 अध्यक्ष म्हणून निवडून आलो होतो. तेव्हा मी मुरली देवराचा भाऊ रामू देवराचा पराभव केला होता. 138 कोटी गेल्या 10 वर्षात कमवलेले बँकेमध्ये आहेत. तुमचे पैसे तुम्हाला देतो, बाकीचे तुमच्याकडे ठेवा. कारण मला आता पब्लिकमध्ये जाऊन बघायचं आहे. तर तुम्ही राग मारू नका. पब्लिकमध्ये गेलो, 99% ओव्हर सबस्क्राईब झाला.
आणि त्या वर्षीचा MSMEचा वन ऑफ द बेस्ट अँड नंबर 1 IPO म्हणून सेबीने डिक्लेअर केलं. आता हे जेव्हा मी केलं तेव्हा मी माझ्या त्यांना सांगितलं होतं की मला टॅक्स भरायची पाळी आली. तो टॅक्स किती होता? 50 कोटी. आता 50 कोटी जेव्हा माझ्या चार्टर्ड अकाउंटने दिला, मी म्हटलं भरून टाकावा, डोक्याला त्रास नको. आणि तुम्हाला खरंच सांगतो, तो 5 वर्षापूर्वी भरला. आणि यावर्षी आपल्या फायनान्स मिनिस्टर जे आहेत त्यांनी फेब्रुवारीमध्ये एक ऑर्डिनन्स काढला की असे ज्यांनी टॅक्स भरले आहेत त्यांनी डेप्रिसिएटेड व्हॅल्यू ऑफ शेअरवरती जर भरले असतील तर त्यांना पेनल्टी आणि इंटरेस्ट ठोका. आणि संबंध GST कमिशनरच्या मुंबईच्या लिस्टमध्ये एकमेव सुटलेला माणूस मी होतो. आणि त्या माणसाने मला बोलून विचारलं की साहेब तुम्ही मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला बोलवलं, कॉफी पिऊया, तुम्ही एवढे पैसे भरले कसे? म्हटलं साहेब जे माझ्या नाही आहे ते ठेवायचे तरी कशाला? कारण ते ठेवले असते तर तुम्ही मला आज नोटीस दिली आहे, त्यामध्ये तुम्ही मला लाईनमध्ये उभं केलं असेल, आज तुम्ही कसं प्रामाणिकपणे मला बोलतोय, कॉफी पाचताय, म्हणजे अदर तिथ्य. तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं, साहेब तुम्हाला मी सोडलं तर मला त्रास येईल, मला 1.25 लाख रुपये तरी एक पेनल्टी ठोकायला द्यावं. आणि मी 1.25 लाख रुपये पेनल्टी भरली. पण त्यानंतर मात्र मी एक ठरवलं होतं, कारण आमची आई समाजकार्य आणि समाजसेवा करायची, त्यामुळे आपलं काहीतरी समाजामध्ये देणं आहे. आणि जे आपलं नाही आहे ना ते आपलं नाही आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यावरती विचार करू नये. मग मी माझी असेसमेंट केल्यानंतर मला कळलं की माझं घर चांगलं लाख रुपये चालू शकतं, चायला मग आणखी डोक्याला त्रास कशाला करायचा. शिवाय त्या कंपनीमध्ये त्यांचं मन अडकवणं आहे. आज 71व्या वर्षी कित्येक वेळेला मला लोक विचारतात की तू एवढं वय झालं कशासाठी करतो? मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, तुझ्या पायाकडे पहा. कारण वय हे इंडस्ट्रीमध्ये राहायचं की नाही हे कधी ठरवत नाही. कारण आपण आज जे काम करतो ना तो फिजिकल फिटनेससाठी काम करतोय, पैशासाठी नाही. मी 35-40 वर्षापूर्वी जो प्रवास सकाळी 4-4:30ला करायचो, आज सकाळी पण जेव्हा मी तुमच्याकडे आलोय ना 2:30ला उठलोय, 4 वाजेपर्यंत माझी देवपूजा, माझं सगळं काम कम्प्लीट, 4:15ला चहा पिणं, गाडीमध्ये बसणं, डायरेक्ट इकडे आलो. आणि हे करत असताना मला खूप आनंद होतो, कारण हे केल्याने एक मानसिक जे समाधान आहे ना ते समाधान आपल्याला मिळतं. तुम्ही मला 850 रुपये इथे स्टायपेंड देता बघा, आणि 850 रुपये मला इथे लॉजिंगला द्यावे लागतात. आता तो तिकडनं आला होता काय, त्याचा नलिफा होतोय, पण जेव्हा गावातून त्याच्या घरी पत्र येतं ना पुण्याला की तू काय पैसे पाठवले नाही, तो कोसळला. आणि असा तो 8व्या महिन्यातला मुलगा त्यांना सांगत होता की साहेब मला सोडून जायची इच्छा आहे. ते ऐकल्यानंतर तो गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही मला अशी ना एक 30 मुलं द्या जोडून, जी खरंच गरीब आहेत, जी गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ, कुठूनही हो, माझं त्यांचं काही नातं नाही आहे, माझं नातं एकच आहे, समाजाची बांधिलकी. अशा मुलांना मी 2000 रुपये स्टायपेंड देणार, मी तो घरी पाठवेल. तर ती मुलं घडली पाहिजे. आणि त्याची आता 3री बॅच या मार्चला कंप्लीट होईल. त्यातला स्वार्थ एकच आहे की ही मुलं ना ज्या वेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये तहसीलदार म्हणून जाते, डेप्युटी कलेक्टर म्हणून जाते, त्यांच्या हॅमरमध्ये नक्की माझं शिक्षण कोणीतरी केलेलं आहे. आणि माझ्यासारखा माणूस कधीतरी त्या ऑफिसमध्ये गेला, सतीश वाघ म्हटलं की तर त्याची ट्यूबलाईट लगेच पेटली, अरे साहेब तुम्ही माझं शिक्षण केलं होतं. कारण त्यांचं एक बुलेटिन निघतं, ते बुलेटिन चीफ सेक्रेटरीपर्यंत जातं, लक्षात घ्या. एवढा त्या बुलेटिनचा वापर आहे. आणि हे चांगल्या हेतून आम्ही करतो. ती मुलं आम्ही अजून 25 वाढवणार आहोत. आणि असंच हे समाजकार्य पुढे नेत राहणार. प्रशांतने मला येऊन फक्त त्याच्या शाळेकरता विचारलं, मी ताबडतोब आता ती कसं मला तुझी माझी शाळा, तुझी शाळा, प्रशांतची शाळा आहे माझी शाळा, कारण प्रशांत माझ्या घरातला माणूस आहे ना, लक्षात घे. आणि माझ्याकडे आज 26-27 वर्षापासून आहे, त्याची बायको माझ्याकडे ही आज 28 वर्षापासून आहे. त्यामुळे मी त्या फॅमिलीला चांगला होतो, अतिशय प्रामाणिक, फार चांगला मुलगा तुमच्या शाळेत तयार केला. मी सांगतो अशी मुलं फार रेअर आहेत. कारण मी बिझनेसमध्ये बघतो ना, ट्रान्झिशन इतकी फास्ट आहे ना, 6 महिन्यांमध्ये मुलं बॅग घेऊन पळत असतात इकडे तिकडे. फॉर्च्युनेटली माझ्याबरोबर चिवडे म्हणून माझे मित्र, त्याची मुलं अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये शिकतात, जर्मनीला. आय एम अ व्हेरी व्हेरी नाईस, म्हणजे काय, म्हणजे अतिशय सांगायला मला वर्ड असे नाही आहेत. मी खूप आनंदी फादर आहे, कारण माझ्या दोन्ही मुली माझ्या बिझनेसमध्ये. लक्षात घ्या, हे कल्चर आहे ना, हे कल्चर कुठून होतं? हे कल्चर फॅमिलीमध्ये आईकडून येतं. आणि ते बाळकडून माझ्या पत्नीने माझ्या आई म्हणून त्या मुलांवरती चांगला. तर माझी धाकटी मुलगी होती ना, तुम्हाला स्टोरी 1-2 मिनिटात सांगेन, मग मी संपली. तिने MBA करायचं ठरवलं मँचेस्टर, लंडन. अगदी शेवटच्या क्षणी मला मी सांगितलं तिने की डॅड आय एम गोइंग टू मँचेस्टर. म्हटलं व्हॉट नॉनसेन्स, तुला एक साधी चहा कॉपी करता येत नाही,
तू मँचेस्टरच्या काय गोष्टी करतोस? जीवनखंड आहे. ते म्हणले नाही डॅड आय एम गोइंग टू मॅनेज. मग मी माझ्या बायकोला विचारलं, माझी बायको म्हणाली तू काळजी करू नको, तिला जायचं जाऊ दे. पण बाप असतो ना त्याच्या मनात मात्र थोडं धाकधूक असतं. मी तिला काय सांगितलं, मी 1 महिना मँचेस्टरला एक फ्लॅट घेतो भाड्याने, जिथे मी माझ्या मिसेसला आणि माझ्या मोठ्या मुलीला, कारण ती ग्रॅज्युएट झालेली होती, दोघांना सांगितलं तुम्ही 1 महिना राहा आणि ट्रेन करा आणि बापाचं मन असतं. आणि मी स्वतः अमेरिकेला गेलो होतो माझ्या टूरला. येताना मी हिथ्रोला उतरलो, तिकडनं मँचेस्टरला गेलो, 5 दिवस काढले. तो ना 5 दिवसात मी काय केलं, 5 दिवसात मी फक्त एकच करायचो, प्रत्येक हॉटेलमध्ये जायचो, त्याचं कार्ड घ्यायचो, इंडियन पाकिस्तान पुढे असो, माझी मुलगी राहते, तुला फोन करीन, ब्रेकफास्ट पाठव, जेवण पाठव, कारण आपलं म्हणणं तेच आहे ना, ते मिळालं पाहिजे. आणि ते सगळं झालं तर आम्ही परत आलो. मी 5-6 दिवस केलं. 7व्या दिवशी माझ्या मुलीचा फोन आला, डॅडी काय करतोस तू, मला सगळ्या मैत्रिणी असतात. मी म्हटलं अगं तू जेवली पाहिजे ना. मला डॅड तू काय काळजी करू नको, माझ्यावर सोड. ती मँचेस्टरवरून परत आली, तिला पुढे शिकायचं होतं, तेही शिकायला परत गेली आणि तिने कन्फर्म मी परत येणार नाही आईला सांगितलं. त्यावेळेला एक सिच्युएशन कशी असते बघा, डेस्टिनी, मी म्हणतो तुम्हाला डेस्टिनी हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे आपल्या करिअरमध्ये. ती ज्या दिवशी आली होती सुट्टीवरती, माझ्या केबिनमध्ये बसली होती. एक फार मोठी कंपनी ग्लॅक्सो GSK, त्याचा एक डायरेक्टर साऊथ ईस्ट एशियामध्ये माझा मित्र आहे. तो मला नेहमी फोन करायचा आणि मग विचारायचा तू केव्हा ऑफिसमध्ये असते. मी म्हटलं अरे तुला काय पाहिजे ऑफिसमध्ये, सांग ना. माणसं आहेत त्यांच्याशी बोल. म्हटलं अरे एक नाजूक प्रश्न आहे, तो प्रश्नाचं उत्तर तू देऊ शकतोस. आणि आमची लोक आहेत ना ती घाबरतात तुला विचारायला, त्या म्हणतात ते एकदम चिडतात. म्हणजे स्वभाव आहे त्याला, तुझा प्रश्नाचं चुकीचा तर चिडणारच ना. मी काय सगळं तुमचं ऐकून घेणार नाही, मी तुझं नोकर नाही आहे. मग त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं मग तू असेल तर मी येतो. म्हटलं ये. आणि तुम्हाला सांगतो ते 4:30च्या फ्लाईटला उतरले मुंबईत, माझ्या ऑफिसमध्ये 10:30ला आले आणि त्यांनी प्रश्न काय विचारला. ती बाजूला माझी मुलगी बसली होती. वाघ साहेब तुमची कंपनी आम्हाला आज 17 वर्ष मटेरियल सप्लाय करते, आम्ही मल्टीनॅशनल आहोत, आमच्याकडे ना एक फॉर्म आहे, त्याच्यात ही ऑर्गनायझेशन पुढे कोण चालवणार हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न तुमच्याशिवाय कोणी उत्तरच देऊ शकत नाही. ते मला अरे काय वेळासारखा प्रश्न विचार, तुझी कंपनी ग्लॅक्सो स्मिथ झाली, क्लायंट झाली, पण एनिवे तुला उत्तर पाहिजे ना. ती समोर माझी मुलगी बसली होती, तिला विचार. त्यांनी तिला विचारलं, तिने सांगितलं आम्ही आहोत ना, मी आहे ना. आणि त्या दिवशी ती संध्याकाळी घरी गेली आणि आपल्या आईकडे इतकी रडली. ते म्हणाले डॅडला असे प्रश्न विचारतात लोक, माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी म्हणाले कमिट करून टाकले. त्यामुळे या जन्मी मी परत लंडनचं नाव काढणार नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी मला पहिल्या शब्दापासून सांगतोय, शेवटी प्रत्येक माणसाची डेस्टिनी ही जी ठरवली जाते ना, आपल्या हातात जरूर डेस्टिनी आहे आपली, आपण आपल्या हाताने ती घडवू शकतो. पण वरती बसलेला जो आहे ना तो ती क्रिएट करत असतो, आपण फक्त त्याच्या फॉलोअर आहोत. त्यामुळे प्रत्येक मुलांना आणि पालकांना मी एकच सांगेन की मुलांना खूप शिका, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपण काय होणार हे हीच वेळ आहे. म्हणजे शाळा ही आपली वेळ आहे, जिथे तुम्ही पुढे फ्युचरमध्ये काय करणार आहात हे ठरवणं अतिशय गरजेचं आहे. काही वेळेला मुलांना विचारलं आता काय नंतर सांगतो, नंतर बघ. नाही, हा जो मेंदू आहे ना याच्यात तुम्ही जर कंटिन्युअस हॅमरिंग केलं की मी डॉक्टर होणार, तर तो जो मेसेज या मेंदूकडे असतो ना तो ह्या मेंदूपासून पायापर्यंत सगळ्या बॉडीला जातो, मला डॉक्टर बनायचं आहे. त्या वर्ल्डला हे समजावणं कठीण आहे की इंडिया इज अ पार्ट ऑफ दिस ट्रीटी आणि इंडिया इज डुईंग दिस. तर मी सांगितलं दिस इज ओनली गव्हर्नमेंट वॉन्टेड मी टू डू ऑन देअर बिहाफ, दिस माय ड्युटी टू डू इट. मग तो संध्याकाळी मला म्हणाला म्हणजे तू काय करतोस. म्हटलं काय सेम प्रोग्राम, 3-3.5 तासाकरता तू फ्री होशील का. म्हटलं काय आहे. मला अशा व्यक्तीला तू भेटशील की तू कधी आयुष्यात विचार पण करू शकणार नाही की तू त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ शकतो. मग मी त्यावेळेला असा विचार केला की USची कदाचित ती थॅचर म्हणून एक लेडी होती, तिला भेटणार किंवा त्यांनी शेवटला मला सांगितलं नाही कोणाला भेटणार. फक्त मला त्यांनी सांगितलं सकाळी तुला 9 वाजता फोन करणार, तेव्हा हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये तू उभा राहा कन्सर्टमध्ये आणि आम्ही तुला सांगू. मॅडम मी माझ्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला सांगितलं मला तुम्ही 4 तास फ्री करा, मला कोणाला तुम्ही भेटायला घेऊन जातो. त्या मला जा. तुम्हाला मी त्यावेळेला भेटायला गेलो. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश होते. अटल बिहारी वाजपेयी नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणारा दुसरी व्यक्ती आहे ती सतीश वाघ. म्हणजे एवढा मान मला या देशामुळे मिळाला. माझ्या डेस्टिनीमध्ये जर ते लिहिलेलं होतं तर ते मला मिळालं आणि मी अत्यंत आभारी आहे की या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या ज्या मला मिळाल्या त्या जशा येतील तशा मी घेत गेलो. कारण मला एकच माझ्या आईकडनं शिकवलेलं होतं की निगेटिव्हिटीवरती कधीच विश्वास ठेवू नकोस.
मला एका विषयासाठी तुम्ही फंडिंग कराल का? म्हटलं साहेब काय विषय सांगा. तर त्यांनी सांगितलं की एक बंदोबस्ताचं एक ॲप फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र बाय द इंडियन पोलीस दॅट इज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट विल बी क्रिएटिव्ह. आणि ते औरंगाबादमध्ये त्यांनी एक माणूस माझ्याकडे सोडला. मी त्याच्याशी पहिले बोललो आणि काय याबद्दल समजून घेतलं आणि त्याला म्हटलं तर काय आहे ॲप. तुम्हाला साहेब हे ॲप असं आहे की SP साहेब त्यांच्या केबिनमध्ये बसतील आणि तिथे बसून ते AIच्या सानिध्यातून त्यांचा हवालदार, त्यांचा इन्स्पेक्टर, त्यांचे कुठे लोक आहेत, बंदोबस्त कसा चाललाय ते इथे बसून बघतील. आणि त्यात जर एखाद्या माणसाने सांगितलं साहेब त्यावेळेला त्यांना मी इकडे होतो तर लगेच सांगितलं खोटं बोलतोस का तू नव्हता, AIवर तुम्हाला कळलं. आणि हे जेव्हा मला कळलं ना तर मी त्यांना त्या ह्याच्यावरती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे म्हणतो ना की अतिशय वृद्धग्रस्त आहेत त्यांची मॉनिटरिंग असे 2 ॲपला मी त्यांना 55 लाखाचं फंडिंग केलं. आणि त्या 2 ॲपचं इनॉग्रेशन माझ्या हिशोबाप्रमाणे पुढच्या 15 दिवसात CMच्या हस्ते मंत्रालयात होणार आहे. आणि हे ॲप म्हणजे अतिशय यू शुड बी प्राऊड, आय एम ऑल्सो प्राऊड की आपला रत्नागिरी जिल्हा इज द फर्स्ट टू क्रिएट दिस ॲप अंडर AI. म्हणजे असे प्रामाणिक अधिकारीही आपल्याकडे आहेत की ज्यांच्याकडे पण काय म्हणतात आयडियाज आहेत, करायची इच्छा आहे पण रिसोर्सेस नाही आहे. पण जिथे रिसोर्सेस नाही आहेत आमच्यासारखी आता मग सागर सांगितलं रतन टाटा, आय एम अ ग्रेट फॉलोअर ऑफ रतन टाटा की जे आपलं नाही आहे आणि ते आपलं नाहीच आहे. मग जे दिलं ते माझं नव्हतं. ह्या आणि व्हेरी प्राऊड तुम्ही एवढे सगळी मंडळी इथे एवढ्या उन्हामध्ये माझं कमीत कमी भाषण मराठी झालं अर्ध्यात पाऊण तास झालं असेल शांतपणे ऐकताय. मी आपला मनस्पूर्वक आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाता जाता मी एवढं नक्की सांगेन याच्या पुढेही मला ते करता आलं तर ही शाळा प्रशांतची नाही आहे, ही शाळा माझी आहे. आणि आपण या संस्थेने जुळलो आणि या संस्थेने आपल्याबद्दल 1 वर्ष वाटही बघितली आहे बरोबर. मग आपण त्यांचं अजूनही काही देणं लागतं. त्यामुळे आपण 100% जेवढं काही करता येईल तेवढं करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद साहेब. आपली यशोगाथा आम्हा विद्यार्थ्यांसमोर. नमस्कार. महाराष्ट्राचे आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिक्षण महर्षी डॉक्टर साळुंखे, शिक्षणप्रेमी आमच्या ह्या विभागाचे पंचकृषीचे भाग्यविधाते श्री मथुरभाई बुटाला यांना नतमस्तक होऊन आजच्या हा हिरक महोत्सव कार्यक्रम ह्या कार्यक्रमाला उद्घाटक डॉक्टर सतीश वाघ तसेच आपल्या गावच्या प्रथम नागरिक विजय पवार, आपल्या संस्थेचे प्रमुख श्रीराम सर भोजने सर, आपल्या प्राचार्या संदीप जोशी, आपल्या गावचे सुपुत्र, तसेच पोलीस पाटील, आपले जनकल्याण बँकेचे अध्यक्ष पाटील साहेब, संदीप मांडवकर, आमचे उपाध्यक्ष भरत दाभोळकर, काटकर, आमचे तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पवार. आणि मला वाटतं त्यांनी 5-6 वर्ष चालवलं असेल. त्याच्यानंतर मथुरबाईंनी राजाराम कालेकर आपल्या गरजांचे तिकडे पण हायस्कूल चालू झालं होतं. राजाराम कालेकरांचे ते मित्र होते. मित्र म्हणण्यापेक्षा मथुरबाई राजकारणामध्ये त्यावेळेला चांगले जमले होते. आणि मग त्यांनी ठरवलं की हे हायस्कूल आपण संस्थेच्या ताब्यात देऊया. बापूजी साळुंखेला आपण बोलावून हे संस्थेच्या ताब्यात देऊया. पण त्यांनी ज्या वेळेला ते हायस्कूल हे स्थापन केल्यापासून ते स्वतः चालवण्यापर्यंत आमच्या गावातील काही ठराविक लोक म्हटल्यामध्ये सगळेच लोक, गावातला असा माणूस नव्हता की त्यांच्या पाठीशी उभा नव्हता. त्याच्यापैकी फायनान्शियली थोडं मदत करणारे आर्थिक आमचे आत्माराम खोत होते, विष्णुकाका जोशी आमचे होते, संदीप जोशीचे आजोबा, आमच्या वाडीतील काही लोक मुंबईकर होते. अशा लोकांनी त्याला खूप चांगली मदत केली. पण त्यावेळेला पैसे बघा सगळं करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्या पद्धतीनं त्यांना ते नाहीच जमलं. शेवटी त्यांनी संस्थेच्या ताब्यात दिलं. ह्या पंचकृषीनं ह्या हायस्कूलवर एवढं प्रेम केलं. मथुरबाईंनी ही संस्था खोलली कशासाठी? त्यांचं ते शिक्षण प्रेमी वेडे होते मथुरबाईंचे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यांनी अगदी मला वाटतं ह्या गावच्या तिकडे कुठं हायस्कूलच नव्हतं. तो 30, 35, 40 गावं असतील. ह्या गावांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मागे होते आर्थिकदृष्ट्या आणि शिक्षणमध्ये. इकडे तसं अशिक्षित भाग होता फार मोठा. आणि तो ह्या मथुरबाईंमुळं आणि बापूजी साळुंखेंनी इकडे हे हायस्कूल ताब्यात घेतल्यानंतर फार आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली मुलं घडली, शिक्षित झाला सगळा समाज. आणि अशा पद्धतीनं आज हा जो भाग आहे ह्या भागातली जी मुलं आहेत ती चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेली. काही डॉक्टर झाले. आता प्रशांत झाटेचा आपण चांगला उल्लेख केलाच. साहेबांनी आता जे काय आपल्याला मार्गदर्शन केलं ते पॉलिटिकली नव्हतं. ते तुम्हाला मोठ्यानं आणि छोट्यानं सगळ्यांना घेण्यासारखं होतं. अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं.
साहेब आपण आलात, खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय, गेली 12 वर्ष थोडं आमच्या संस्थेचं पण दुर्लक्ष झालं होतं म्हणायला हरकत नाही. आम्ही ठाम होतो जागेवरती. आमच्या शाळेला शिक्षक चांगले होते, पण जे शिक्षकांवरती ज्या प्रचारे पाहिजे, त्या खुर्चीला जो माणूस पाहिजे ठाम, असा माणूस आम्हाला मिळत नव्हता. त्याच्यामुळं थोडासा पट पण कमी झाला मधल्या काळात. आम्ही खूप चिंतित होतो. संस्थेला पण खूप संस्थेकडे आम्ही प्रयत्न केले, खेपा घातल्या. शेवटी आम्हाला सावंत मॅडम आम्हाला संस्थेला दिलं. आमची पण मागणी होती आणि त्या इथे आल्या आणि आमच्या 10, 12, 15 वर्षाचा जो काय बॅकलॉग होता तो त्यांनी भरून काढला. आणि असा भरून काढला, मला वाटतं 13 ते 14 महिने झाले असतील समजा. त्या एवढ्या महिन्यामध्ये त्यांनी शाळेची काही उणीवच बाकी ठेवली नाही. असं मग शाळेला काही कमी आहे. त्या आल्या त्यांनी सगळी व्यथा मांडली. त्यावेळेला अशी परिस्थिती होती, तर आमचं यशस्वीचं केंद्र जाईल की राहील. तर त्या म्हणाल्या आपल्याकडे 2 इमारतीचं काम करणं फार गरजेचं आहे. ती समोरची इमारत आहे ती, आणि मी म्हटलं मॅडम लोकांकडे किंवा हे ग्रामीण भागामध्ये पैसे आपण लोकांकडे मागून किती मागणार. ही समोरची इमारत ग्रामस्थ आणि पंचकृषीकडे 2-3 गाव आहेत आजूबाजूचे, त्यांनी मदत करून आम्ही कोविडमध्ये इमारत बांधली. सर जवळ 15 लाखाची इमारत आम्ही कोविडमध्ये बांधली. आणि नंतर ह्या इमारतीची गरज होती. मॅडमला म्हटलं ती इमारत जाऊ द्या, आपण पहिली ही इमारत घेऊया, ज्यांना आपलं 10वीचं केंद्र राहील. आणि मग आधी माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही संपर्कात राहिलो. त्यावेळेला काही ते 91-92 बॅच त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, प्रशांत जागेचं नाव घेतलं. म्हणजे असं आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे, अशा मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या उद्योगावर आहे. तर मग आम्ही ते असं कच्चं इस्टिमेट बनवलं. बरोबर ना मॅडम, कच्चं इस्टिमेट बनवलं. आणि ते मला वाटतं दिवाळीचं काहीतरी असं सणाचे हे होते, दिवस होते. आणि मी म्हटलं काय नाही, माझ्याकडे म्हणजे 4 व्हीलर गाडी नव्हती त्यावेळेस. आमच्या बाळू आमचा आहे. बाळूला म्हटलं बाळू अरे असा विषय आहे, आपल्या लोट्याला जायचं. बाळू म्हटलं काका चला ना. मी दुपारी गेलो, सुप्रिया केमिकलमध्ये गेलो. तिथं प्रशांतही नव्हता आणि म्हणजे प्रशांत नव्हताच तिथे. मग त्यांनी नाव विसरलो, त्या साहेबांचं नाव सांगितलं. त्यांना म्हटलं तो प्रस्ताव द्या, आणि आम्ही ते प्रस्ताव दिला. आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर चला म्हटलं होईल, काहीतरी होईल नाही होईल काय माहीत नाही. एवढं फास्ट काम झालं ना. माझं 78 वर्ष वय आहे, आज 68 वर्ष वय आहे. त्या एवढ्या मी कधी अनुभवलंच नाही. 8 दिवसामध्ये आमच्या बँकेमध्ये पेमेंट आलं, 8 दिवसामध्ये. आणि त्या 12-15 लाखामध्ये ती इमारत आमच्या आनंद ताटकर यांनी त्या पैशामध्येच इमारत बांधली. आणि एवढी सुंदर आणि छान. आणि त्याला मग सजवण्याचं काम काही बॅचने प्रोजेक्ट दिला, काहींनी कटन घेतले आणि ती इमारत अशी चांगली सजवली. सर्व नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं आपण हा जो एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी खरंच आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून माननीय डॉक्टर श्री सतीजी वाघ साहेब, त्याचप्रमाणे आपण सगळ्यांना मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे उद्या ज्यांच्या भाच्याचा विवाह सोहळा असूनही आज मामा या कार्यक्रमासाठी आपला बहुमोल वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमचे आदरणीय राम साळुंके साहेब. त्याचप्रमाणे आमच्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय आजीव सेवक, त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ उद्योजक असतील, आमच्या शाळोत्सव समितीचे अध्यक्ष असतील, अशी विविध मंडळी ज्या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांनी बहुमोल अशी उपस्थिती दर्शवलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन पंचक्रोशीतून आलेले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे सगळी मान्यवर मंडळी ही सगळी या ठिकाणी उपस्थित राहिली. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी ज्याने खऱ्या अर्थानं गेली महिनाभर सुंदर अशी मेहनत घेतली ते आमच्या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, त्यांना साथ देणारे पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, आमच्या गावतळे गावचे मान्यवर, या सगळ्यांनी साथ दिल्यामुळे खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होऊ शकलेला आहे. या सगळ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने ऋण व्यक्त करतो. पुन्हा अशीच भेट या मान्यवरांची आमच्या विद्यालयाला होत राहावी अशी मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल पुनश्च ज्ञात सर्व व्यक्तींचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर मान्यवर मंडळींना विनंती करतोय की आपण आमच्या विद्यालयाची पाहणी या ठिकाणी करायची आहे. की मॅडमला विनंती करतोय की आपण